नमस्कार, स्पीड न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। नाव मोठं लक्षण खोटं, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेवर हल्लाबोल। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना खड्ड्यांचे डिपॉझिट माफ करा, शिवसेनेची मागणी। राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू शकतो, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं लॉकडाऊन बाबत मोठं विधान। आणि मैत्रेयी कंपनीत गुंतवलेले कष्टाचे पैसे परत मिळावेत, राष्ट्रीय बहुजन संघाची मागणी। बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात सविस्तर बातमीपत्र। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे अमरावती जिल्ह्याच्या 2 दिवस दौऱ्यावर आहेत। आज अमरावती जिल्ह्यातील वरुड येथे डॉक्टर अनिल बोंडे यांच्या निवासस्थानी आयोजित सभेत चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवरती हल्लाबोल केलाय। चंद्रकांत पाटील म्हणाले, येत्या विधानसभा निवडणुकीत आमचे सरकार स्वबळावर येईल, आम्हाला युतीत कोणीही नको। त्यांनी पुढे नाव न घेता मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली। नाव मोठं लक्षण खोटं, पाठीत खंजीर खुपसणारे नेते आहेत। आधी एकाच नेत्याचा चेहरा डोळ्यासमोर यायचा, मात्र आता पाठीत खंजीर खुपसणारे म्हटल्यावर आणखी एक दुसरा चेहरा नजरेसमोर येतो, अशा शब्दात पाटील मुख्यमंत्र्यांवर बरसले। शिवसेनेच्या वतीने महापालिका उपायुक्त शिल्पा दरेकर यांच्याकडे किशोर घाटगे, सुशील भांदिगरे यांच्या नेतृत्वाखाली भेटलेल्या शिष्टमंडळाने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना खड्ड्यांचे डिपॉझिट पूर्णपणे माफ करावे, गणेश आगमन व विसर्जन होणाऱ्या ठिकाणची युद्धपातळीवरती काम करावा, गंगावेश शिवाजी पूल व गंगावेश इराणी खण मार्ग सुस्थितीत करावा, घरगुती गणेश मूर्ती विसर्जन कुंडाची ठिकाणे निश्चित करावीत, यासह अनेक मागण्या केल्या आहेत। शिवसेनेकडून करण्यात आलेल्या मागणीत तरुण मंडळे व संस्था सहकार्य म्हणून विसर्जन कुंड करणार असतील तर त्या गणेश मूर्ती नेण्यासाठी वाहन व्यवस्था करावी, प्रत्येक विसर्जन कुंडाजवळ निर्माल्य कुंडाची व्यवस्था करावी व त्याचा उठाव करावा। इराणी खण येथे तरुण मंडळाच्या गणेश मूर्ती विसर्जित होतात, त्या ठिकाणी त्वरित निर्गत व पुरेशी विद्युत व्यवस्था व्हावी, अशाही मागण्या करण्यात आल्या। यावेळी सदरच्या मागण्या अतिशय मौलिक असून त्याच्या पूर्तीसाठी प्रयत्न करू असे आश्वासन देण्यात आले। शिष्टमंडळात रियाज बागवान, सनी अतिग्रे, राकेश पवार, सागर कलघटगे, अनिकेत जाधव, शुभम बागल, रईस बागवान आदींचा समावेश होता। कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात असलेल्या मेघोली लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या भिंतीला गळती लागून अखेर बंधारा फुटला। याबाबत माहिती रात्री उशिरा मेघोली ग्रामस्थांनी दिली आहे। बंधाऱ्याचे आउटलेट आहे त्या शेजारून बंधारा फुटल्याचं ग्रामस्थांकडून सांगण्यात आलंय। कोल्हापूर जिल्ह्यातील हा लघु पाटबंधारे प्रकल्प आहे। या पाण्याच्या प्रवाहात सापडल्यानं एका महिलेचा मृत्यू झालाय, तर शेकडो एकर शेत जमीन वाहून गेली आहे। राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नवीन संक्रमितांची रुग्णसंख्या कमी होते। राज्यात कोरोना प्रतिबंध लसीकरणावर जोर देण्यात येत आहे, त्यासाठी तज्ज्ञांकडून वेळोवेळी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे। राज्यात काही दिवसापूर्वी कोरोनाचे निर्बंध शिथिल केले आहेत। त्यातच आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाऊन बाबत मोठं वक्तव्य केलं आहे। तिसऱ्या लाटेची चर्चा करत असताना राज्यात जर 700 मेट्रिक टन पेक्षा जास्त ऑक्सिजनची गरज भासली तरच राज्यात लॉकडाऊन लावण्यात येणार असल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबद्दल आश्वासन दिलं। सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत पेन्शन 7व्या वेतन आयोगासह त्वरित सुरू करावी। भाजप ओबीसी आघाडीने व्यापक शिष्टमंडळाद्वारे सीपीआर प्रशासनाकडे अशी मागणी केली आहे। सीपीआर मधून सेवानिवृत्त झालेले कर्मचाऱ्यांची पेन्शन तांत्रिक कारणामुळे बऱ्याच वेळा रखडलेली आहे। तसेच ती पेन्शन 7व्या आयोगातून सुरू करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जनता पार्टी ओबीसी आघाडीचे अध्यक्ष आनंदो गरव यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने दिलेली आहे। या शिष्टमंडळामध्ये अशोक निळकंठ, शिवाजी सुतार, संतोष अस्वले आदींचा समावेश होता। करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली या उगम स्थानाकडून काल सकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 10 वाजता पंचगंगा परिक्रमा सुरू झाली। ही यात्रा चिखली आंबेवाडी वडणगे मार्गे काल रात्री शिये मुक्कामी आली। सकाळी शियेतून निघून 11:30 वाजता शिरोली सांगली फाटामार्गे नृसिंहवाडी या संगम स्थानाकडे रवाना झाली। यावेळी नागाव फाटा कमाने सरपंच अरुण माळी व त्यांच्या शिष्टमंडळाने मोर्चाचे स्वागत केले, तर शिरोली येथे ट्रान्सपोर्ट असोसिएशनने सर्व मोर्चाची अल्पोपहारची सोय केली। यावेळी शिरोली येथील कार्यकर्ते यांनी मोर्चाचे स्वागत केले। यावेळी मोर्चात राजेश पाटील, मुळीर जमादार, संदीप कारंडे,
JB पाटील, राहुल पाटील, सतीश काशीद, उदय पाटील उपस्थित होते. आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा स्पीड न्यूज लाईव्ह 24. हिरव्या निसर्गाच्या सानिध्यात आपल्या प्रियजनांसोबत अविश्वसनीय क्षणांत रम्य होण्याचे अतुलनीय ठिकाण. कोल्हापूर शहरापासून अवघ्या 5 मिनिटांच्या अंतरावर कृषी पर्यटन केंद्र प्रमाणित व्यंकटेश ॲग्रो टुरिझम, कळंबा रोड, कोल्हापूर. व्यंकटेश ॲग्रो टुरिझम, कोल्हापूर. संपर्क 9284890234 आणि 8999210023. खमंग सुगंध चहुबाजू फिरी खवय्ये गिरी. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं बातमीपत्रात स्वागत. महापुरानंतर तब्बल 1 महिनाभर पावसाने दांडी मारली आहे. नदी, ओढे, नाल्यांच्या पाण्याच्या पातळी घटल्या. शिवारात पाण्याचा थेंब सुद्धा नाही. बदलत्या पर्जन्यमानाचा परिणाम यंदाच्या खरीप हंगामावर झाला आहे. आकाशातील फसव्या ढगांमुळे बळीराजाची घोर निराशा होऊ लागली आहे. महिनाभर पावसाअभावी करवीर तालुक्यात भात पिके करपू लागली आहेत. यंदाच्या खरीप हंगामाला हंगामानुसार पावसाने साथ दिली नाही. एकीकडे महापूर, अतिवृष्टी तर दुसरीकडे कडक ऊन. महिनाभर पावसाने झुकांडी दिल्याने खरीप पिकांची स्थिती केविलवाणी झाली. भात, ऊस, ज्वारी, मिरची, भुईमूग, सोयाबीन, रताळी, वरी यासारख्या खरीप पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. उत्पादन घटणार याची भीतीही व्यक्त होऊ लागली. पावसाअभावी खरीप पिकांची स्थिती केविलवाणी झाली आहे. महापुराने कुजविले तर पावसाच्या उघडीप्यामुळे पिके करपली. या सत्य परिस्थितीमुळे बळीराजा मात्र चिंतातूर बनला आहे. पावसाच्या उघडीप्यामुळे खरीप पिके करपू लागल्याचे चित्र करवीर तालुक्यात पाहावयास मिळत आहे. मैत्री कंपनीने खातेदारांची फसवणूक केली व पुढे हे प्रकरण नाशिक न्यायालयात दाखल झालंय व त्याचा निकाल लागला व परतावा रक्कम देण्याचं काम सुरू झालं. पण थोड्याच लोकांचे पैसे परत मिळतात न मिळतात तोच या कामाला प्रशासनाने थांबवलं. ते आजपर्यंत थांबलेलंच आहे. या सर्व बाबींचा योग्य अभ्यास करून परतावा रक्कम ही मैत्री खातेदारांच्या घामाचे, कष्टाचे पैसे आहेत आणि नाशिक न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार नेमलेल्या कमिटीने खातेदारांना पैसे परत देणं ही कमिटी प्रशासनाची जबाबदारी व कर्तव्य आहे. हे लक्षात घेऊन राष्ट्रीय बहुजन महासंघाने हा प्रश्न हाती घेऊन या सर्व खातेदारांची रक्कम परत त्यांना मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत. शिरोळ तालुक्यातील हेरवाड व कवठेगुलंदगा या गावातील 800 पूरग्रस्त नागरिकांना कर्नाटक राज्यातील हुबळी येथील अफूस ह्युमन वेलफेअर असोसिएशनच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासण्यात आली आहे. आपत्ती काळात हुबळी येथील अफूस ह्युमन वेलफेअर असोसिएशनच्या वतीने वेळोवेळी मदतीचा हात देण्यात येतो. जुलैमध्ये आलेल्या महापुरात शिरोळ तालुक्यातील जनतेने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यावेळी या संस्थेच्या वतीने पूरग्रस्त भागाची पाहणी केली होती. यानंतर आज संस्थेचे मोहम्मद अय्यूब खान व अध्यक्षा फरीदा खान यांच्या हस्ते या किटचे वाटप करण्यात आले.
यावेळी अखिल भारतीय कामगार संघटना अध्यक्ष फरजाना धाप यांच्यासह अफूज ह्युमन वेलफेअर असोसिएशनचे पदाधिकारी आणि पूरग्रस्त नागरिक उपस्थित होते. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि विविध वृक्षांच्या पासून नैसर्गिक ऑक्सिजनची निर्मिती व्हावी या उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून ज्योतिर्लिंग बेकरी, शिवशाहू प्रतिष्ठान व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने करवीर तालुक्यातील कसबा बीड येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झालाय. कसबा बीड गावच्या नैऋत्य बाजूस 12व्या शतकातील शिलाहार राजा भोजराजाच्या राजवटीत उभारलेला प्रसिद्ध गणेश तलाव आहे. या तलावाचा परिसर हा प्राचीन संस्कृतीचा वारसा आहे. कसबा बीड नगरी ही शंभू महादेवाची पवित्र भूमी आहे. ग्रामपंचायत, शिवशाहू प्रतिष्ठान व ज्योतिर्लिंग बेकरी यांच्या पुढाकाराने पर्यावरण संतुलनाच्या दृष्टिकोनातून गणेश तलाव परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम राबवण्यात आला. यावेळी कसबा बीडचे विद्यमान सरपंच प्रकाश तिबिले, पांडुरंग कदम, पुरोगामी चळवळीचे नेते बबन गावडे, तहसीलदार कृष्णात गावडे, पंडित मस्कर, संतोष पाटील, राहुल गावडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विविध प्रकारची सुमारे 500 झाडे लावण्यात आली. पन्हाळा तालुक्यातील उंडरी येथे पोषण महोत्सव अंतर्गत लहान बालकांच्या वाढीसाठी पोषक आहार मिळणं अत्यंत गरजेचं असतं. तसेच प्रथिने, स्निग्ध पदार्थयुक्त आहार बालकांच्या पोषण वाढीसाठी महत्त्वाचा असतो. उंडरी अंगणवाडी क्रमांक 200, 304 आणि 24 मध्ये आज गुरुवार रोजी पोषण आहार माह साजरा करण्यात आला आहे. यामध्ये उंडरी उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर अभिजित जाधव यांनी बालकांसाठी पोषण आहाराचं महत्त्व मातांना सांगितलं. तसेच डॉक्टर अभिजित जाधव यांच्या हस्ते पर्यावरण संदेश म्हणून वृक्षारोपणही करण्यात आलं. या प्रसंगी उंडरी उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर अभिजित जाधव, यावेळी या प्रसंगी अंगणवाडी सेविका सुजाता गवळी, रेखा चव्हाण, अरुणा यादव, सरिता सुतार, संपदा सुतार, आशा सुनीता कालेकर, परिचारिका कविता भोसले, आरोग्यसेवक संदीप पाटील, मदतनीस रंजना कांबळे आदी उपस्थित होते. आता वेळ झाली आहे बातमीपत्र तिथंच थांबण्याची. पुन्हा उद्या भेटूयात नवीन ताज्या बातम्यांसह. तुम्ही पाहत राहा स्पीड न्यूज लाईव्ह 24. स्टे लाईव्ह, स्टे अपडेट. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.